झी 24 तास एक पाऊल पुढे. ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित नांदी ह्या नाटकात एक प्रकारे अनेक गोष्टींची नांदी होतीये. 4 निर्माते, 10 कलाकार, 23 व्यक्तिरेखा आणि 11 सेट असा या नाटकाचा लवाजमा आहे. याच निमित्तानं नाटकातल्या नेपथ्याबद्दल अधिक जाणून घेऊया नेपथ्यकार प्रदीप मुळे यांच्याकडून. कशासाठी आलीस तू? कशासाठी असं वाटतं? नाही, घाबरू नका. पोटगी मागायला नाही आले मी. सुमित्रा, सगळं संपलंय आता, काही उपयोग नाही त्याचा. रंगभूमीवरचा एक वेगळा एक्सपेरिमेंट म्हणून नांदी हे नाटक लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. पण हे नाटक जितकं ग्रँड आहे तितकंच ग्रँड या नाटकाचा सेटही आहे. आपल्यासोबत प्रदीप मुळे आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं. सगळ्यात आधी एक वेगळं नाटक आहे, वेगळ्या धाटणीचं नाटक आहे आणि रंगभूमीवरचा एक वेगळा प्रयोग, एक ग्रँड प्रयोग आहे. त्यामुळे नक्कीच सेटही त्या अनुषंगानं वेगळं असेल. काय सांग? ते वेगळं नक्कीच आहे, कारण नाटकाचा जो बाज आहे सगळा, की नाटकात जे काही सांगायचं आहे म्हणजे विशेषतः स्त्रीविषयक जाणीवांवरचं भाष्य आहे. ते प्रत्येक ज्या आतापर्यंत मराठी रंगभूमीवर माइलस्टोन म्हणून झालेली नाटकं आहेत त्यामध्ये स्त्रीविषयक जाणीवा कशा पद्धतीने एक्सप्लोर झालेल्या आहेत किंवा एक्सप्लॉइट केलेल्या आहेत नाटककारांनी, त्याचं कोलाज घेऊन, एक कोलाज करून सगळं त्याचं एक भाष्य लेखक करू इच्छितो त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे प्रत्येक नाटकाचे सीन्स करणं किंवा प्रत्येक नाटकाचं सेट लावणं हे शक्य नसल्यामुळे मग कोणत्याच बाबतीत ते शक्य होत नाही. कारण आर्थिक बाबतीत नाही होणार किंवा जो मधला वेळ मिळतो आम्हाला सेट लावायला एक नाटक आणि दुसऱ्या नाटकाच्या मधला, त्याच्यामध्ये पण एवढं शक्य नाही. दुसरं ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मोजकं त्यातलं एक निवडक आपण प्रॉप्स म्हणू त्याला किंवा सेटिंग अरेंजमेंट म्हणू किंवा, आणि त्याची मांडणी मुळात त्याला एक त्याची रचना मुळात सेटची आहे ती अँग्युलर आहे. अँग्युलर म्हणजे अगदी 45 डिग्री आहे जवळजवळ. आणि 45 डिग्रीमध्ये ह्या सगळ्या मूव्ज होतात मुळात. आणि त्या मुद्दाम करण्याच्या मागे तो एक आपण एक क्रॉस सेक्शन म्हणतो सगळ्या गोष्टीचा, तो त्याने साध्य होतो म्हणजे त्या मूव्जमधून सगळ्या गोष्टींचा. आणि मग त्याच्यात येणारे प्रॉप्स जे आहेत ते अशा पद्धतीने वापरलेले आहेत की काही गोष्टी कॉमन आहेत. कॉमन म्हणजे तेच दिसणार नाही आहे, पण आपण खांब म्हटले किंवा पिलर्स म्हणतो तर अगदी शाकुंतलमधला पिलर किंवा बॅरिस्टरमधला पिलर किंवा नटसम्राटमधला पिलर हे सगळे वेगवेगळे आहेत. आणि ती एक गोष्ट आहे ती अशी कॉमन सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठी, म्हणजे एक हार्मनी असते प्रत्येक गोष्टीतली. जर प्रत्येक सीनचं वेगवेगळंच करत आम्ही बसलो असतो तर त्याच्यात एक हार्मनी आली नसती. जे काही सांगायचं आहे त्याच्याऐवजी भलत्याच गोष्टी अगदी प्रामुख्याने दिसल्या असतात. तर त्या सबड्यूट ठेवण्यासाठी आणि तरी पण ते परिणामकारक होण्यासाठी त्याच्यामध्ये एक खांब हा एक एलिमेंट आणि एक सिटिंग अरेंजमेंट काहीतरी, मधली रॉकिंग चेअर असेल बॅरिस्टरमधली किंवा नटसम्राटमधली साधी लाकडी खुर्ची असेल किंवा अगदी यशवंतची झाली फुलेमधलं विद्यानंदचं आता स्मगलर झाल्यानंतर जे ऐश्वर्य आहे ते दाखवणारा सोफा असेल किंवा बुद्धिबळ आणि जब्बू अत्यंत मॉडर्न नाटक त्यातलं सोफा कसा असेल. तर अशा प्रकारच्या सिटिंग अरेंजमेंट आणि एक पिलर याच्यावर सगळं सेट डिझाईन केलेलं आहे. पण तो फक्त वेगवेगळ्या सीन्ससाठी आहे आणि वेगवेगळ्या सीनला वेगवेगळा वाटणार आहे. रंगभूमीवर एकापेक्षा एक एक्सपेरिमेंट्स तुम्ही ऑलरेडी केलेत. नुकतंच उदाहरण घ्यायचं झालं तर प्रपोजलमध्ये ट्रेनचा अख्खा डब्बा तुम्ही उभारला होता. आणि या नाटकात नक्कीच खूप वेगळे एक्सपेरिमेंट्स करायला मिळणार आहेत, कारण वेगवेगळ्या काळातलं नाटकांचा समावेश या नाटकात आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक नाटकाला एक वेगळेपण देणं हा अनुभव नाही अनुभव म्हणून चांगला होता. खरं म्हणजे खूप म्हणजे अभ्यास खूप करायला लागला. त्यामुळे म्हणजे जो एरवी आपण नाटक करताना एकाच नाटकाचा अभ्यास करायला लागतो, त्याच्यात जवळजवळ 10 नाटकांचा अभ्यास करून 11वं एक नाटक घडत असतं खरं. आणि त्याच्यातही 10 नाटकं उलगडली जातात आणि ह्या दोघांचं मिळून एक 12वं नाटक होतं. अशी खरी त्याची प्रोसेस आहे त्या नाटकाची. हे 10 सीन्स आहेत ते 11व्या नाटकाची गरज म्हणून आलेले आहेत त्याच्यामध्ये.
आणि 11वं नाटक जे पुढे घडत असतं, जे डिस्कशन आहे, खरं फक्त डिस्कशन आहे, आणि ते स्त्रीविषयक जाणीवांविषयी काय काय नाटकांमध्ये कसं कसं कोणी रचलं आहे याचं डिस्कशन आहे. ते 11वं नाटक आहे खरं. आणि त्याच्या अनुषंगाने ही 10 नाटकं होतात. आणि ह्या दोघांचं मिळून जो म्हणजे मी तो आता डिस्क्लोज करू इच्छित नाही, त्याचा जो एंड आहे तो माझ्यामध्ये ते 13वं नाटक आहे खरं. तिथून माझ्यामध्ये पुढचं याचं सिक्वेल करता येईल अशी पण व्यवस्था मला दिसते त्याच्यामध्ये, की याचं सिक्वेल होईल आणि पुढे आणखीन अशा पद्धतीची नाटकं येत राहतील, की जे काहीतरी एक म्हणजे नवीन नाटकं लिहिणं किंवा नवीन नाटककार मिळणं किंवा कठीण किंवा काही न होणं याच्यापेक्षा ह्या जुन्या नाटकांकडे कशा दृष्टीने बघता येईल असा एक पॉईंट ऑफ व्ह्यू या नाटकाने मिळू शकतो 100%. सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.